नमस्कार, मी ओटी सर. TET 2025ची परीक्षा आपल्याला पास करायची आहे आणि या पेपर 1 असो की पेपर 2 असो, सर्वात महत्त्वपूर्ण आणि तितकाच जे काही शिक्षक विद्यार्थी आहेत त्यांना कठीण वाचणारा विषय म्हणजे बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र. याच्यामध्ये आपण आज PYQ घेऊन आलेले आहेत. PYQ हा 2020चा आहे, पण या PYQची तयारी करताना परीक्षेमध्ये कसे प्रश्न येतात, त्यासोबतच परीक्षेमध्ये वेगवेगळे जे काही बालमानसशास्त्रज्ञ आहेत त्यांचे जे सिद्धांत आहेत, त्यांनी दिलेले जे थेअरी आहेत, ते वेगवेगळ्या अतिशय महत्त्वपूर्ण थेअरी आपण बघणार आहोत. आता ह्या थेअरीचा अभ्यास करताना निश्चितच आपण जो व्हिडिओच्या शेवटपर्यंत जर व्हिडिओ बघितला तर बालमानसशास्त्र हा जो पेपर आहे याला कशा प्रकारे सॉल्व करायचा आणि चांगल्यात चांगले गुण घेऊन आपण कसा पहिल्या जमा उत्तीर्ण व्हायचा याचा नक्कीच तुम्हाला काही आत्मविश्वास येईल. तर चला आपण बघूया की प्रश्नांकडे आपण बघूया. प्रश्न इथे दिलेले आहे की एखादा उद्दीपक आता उद्दीपक म्हणजे काय, त्याला आपण काय म्हणतो, स्टिम्युलेट म्हणतो. अपूर्ण असेल तर त्याला पूर्णत्व आणण्याचे काम मज्जासंस्था करते. आता मज्जासंस्था करते म्हणजे आपली नर्वस सिस्टम करते. उदाहरणार्थ EDN यामध्ये गाडलेल्या भागाचा विचार न करता आपल्याला पूर्ण अवबोध होतो. हे अवबोधाच्या खालीलपैकी कोणत्या तत्वामुळे घडते. आता इथं बघितलेलं आहे EDN एखादा अर्थपूर्ण शब्द बनतो का, नाही. पण समजा विद्यार्थी काय करत असेल, हे EDN हे जे काही अल्फाबेट आहेत, अक्षरे आहेत, यांना जर घेऊन जर काय करत असेल, जसा END एंड, जय हिंद जय भारत समाप्ती, असं जर शब्द बनवत असेल तर ही जी आहे ही अवबोध आहे. तर ही अवबोध हा कोणत्या तत्वामुळे घडून येतो असा प्रश्न 2020च्या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारला होता. पेपर 1 असो की पेपर 2 असो, सर्व आलटून पालटून काय येतात, प्रश्न येतात. विनंती फक्त एवढीच आहे की मोबाईलवर जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर मोबाईलची स्क्रीन काय करायचं, आडवी करायचं. ओटी सर तुम्हाला लाईक करा, सबस्क्राईब करा असे काही सांगणार नाही. तर कोणत्या तत्वामुळे घडते, सानिध्य, समावेश, सातत्य की साधर्म्य. आता यामध्ये जे 4 जे पर्याय दिलेले आहेत हे 4ही पर्याय काय आहेत, चुकीचे आहेत. तुम्ही का ओटी गुरुजी, अरे बाबा मी नाही लिहिला, हा काय आहे, PYQ आहे, 2020ची ही प्रश्नपत्रिका आहे. आता यामध्ये 4ही प्रश्न काय दिलेले आहेत, चुकीचे दिले आहेत. म्हणजे 4ही प्रश्न म्हणजे 4ही ऑप्शन चुकीचे दिलेले आहेत. तर मग गुरुजी बरोबर ऑप्शन काय व्हायला पाहिजे. आता तो काय करतो, गाळलेल्या भागाचा नेहमी विचार करतो, त्याला पूर्ण अवबोध होतो, तो एखादा मिनिंगफुल शब्द बनवू शकतो. याला आपण संपूर्णत्वाचे तत्व असे म्हणतो. काय म्हणतो, संपूर्णत्वाचे तत्व किंवा संपूर्णत्व एवढाही जर दिलेला असता तरी आपण तो ऑप्शन लिहिला असता. पण या 4ही ऑप्शनमध्ये हा संपूर्णत्व दिलेलं नाही. त्याला प्रिन्सिपल ऑफ क्लोजर असं इंग्रजीमध्ये म्हणतात. हे 4ही दिले नाही, म्हणजे याचं उत्तर तुम्ही कोणताही लिहिलं तरी तुम्हाला काय मिळेल, मार्क्स मिळेल. ठीक आहे. त्यानंतर आपण दुसरा प्रश्न बघूया. दुसरा प्रश्न काय म्हणत आहे की खालील विधानामध्ये अवबोध व प्रतिमा. आता बघा याच्यामध्ये प्रश्न तर विचारला होता, पण यावर अजून कसे प्रश्न तयार होऊ शकतात ते आपण बघूया. तर खालील विधानामध्ये अवबोध व प्रतिमा यातील फरक दिलेला आहे, त्यापैकी कोणते विधान योग्य नाही असा विधान आपल्याला बघायचं आहे. आता यामध्ये असं म्हटलेलं आहे की प्रतिमेमध्ये अवबोधापेक्षा जास्त जिवंतपणा जाणवतो. म्हणजे जी प्रतिभा आहे ही अवबोधापेक्षाही जास्त जिवंतपणा लागते, जास्त काय आपल्याला सांगून जाते असं इथं म्हटलेलं आहे. ठीक आहे. दुसरा बघूया, प्रतिमा वस्तूचा बोध तो अवबोध. आता इथं बघा अवबोधाची व्याख्या सुद्धा दिलेली आहे. प्रतिमा वस्तूचा बोध त्याला आपण काय म्हणतो, अवबोध म्हणतो. बरोबर आहे. आणि पूर्वीच्या अनुभवांचे पुनरुज्जीवन जर केलं तिला आपण काय म्हणतो, प्रतिमा म्हणतो. आपले जे पूर्वीचे जे काही अनुभव आहेत त्याला आपण पुनर्जीवित केला त्यालाच आपण काय म्हणतो, प्रतिमा म्हणतो. तर हे तर बरोबर वाटत आहे.
प्रत्यक्ष वस्तूचा बोध तो अवबोध, प्रत्यक्ष वस्तूचा बोध तो अवबोध. आणि इथं काय, प्रतिमा वस्तूचा बोध तो अवबोध, म्हणजे प्रतिमा वस्तू आणि प्रत्यक्ष वस्तूचा बोध तो काय, अवबोध. आणि पूर्वीच्या अनुभवांचे पुनरुज्जीवंती प्रतिमा, म्हणजे दुसरा आणि तिसऱ्याचा सारखाच अर्थ आहे आणि हे अर्थ काय आहेत, बरोबर आहेत. आपल्याला काय बघायचं आहे, योग्य नाही वाला. आपण एक काय केलेलं आहे, राखून ठेवलेलं आहे. 2 आणि 3 तर होऊच शकत नाही, आपण चौथ्याचा विचार करूया. अवबोध हे तुटक असत नाही, अवबोध हे तुटक असत नाही आणि प्रतिमेत तुटकपणा जाणवतो. आता अवबोध म्हणजे काय, जे प्रतिमा वस्तू आपल्या समोर येतो त्याला अवबोध म्हणतो. त्याच्यामध्ये तुटक असत नाही, गॅप असत नाही, पण प्रतिमेत मात्र तुटकपणा जाणवतो. हे सुद्धा काय आहे, बरोबर आहे. मग चुकीचं काय आहे की प्रतिमा कधीही अवबोधापेक्षा जास्त जिवंतपणा होऊ शकत नाही. का होऊ शकत नाही, कारण की जी प्रतिमा आहे ही पूर्वीच्या अनुभवाचे काय आहे, पुनरुज्जीवन आहे. त्यामुळे ती अवबोधापेक्षा जास्त जिवंत असूच शकत नाही. म्हणून आपला पर्याय क्रमांक 1 काय असेल, बरोबर उत्तर असेल. त्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया की प्रतिमा सृष्टीतील, बघा प्रतिमेवर आणि अवबोधावर 2 प्रश्न विचारलेले आहेत. असे हे सर्व प्रश्न आलटून पालटून विचारतात. प्रतिमा सृष्टीतील निवडक प्रतिमांच्या आधारे एक आगळे वेगळे मानसिक चित्र तयार करणाऱ्या प्रक्रियेला काय म्हणतात. प्रतिमा सृष्टीतील जे काही निवडक जे प्रतिमा आहेत त्याच्या आधार घेऊन आपण काय करतो, एक आगळा वेगळा एक मानसिक चित्र बनवतो, है ना, एक मेंटल इमेज बनवतो. या प्रक्रियेला काय म्हणतात, तर चित्र बनवतो आपण. म्हणजे ही संवेदना होईल का, कल्पना होईल का, भावना होईल का, की प्रेरणा होईल का. तर ही आपली एक काय आहे, फक्त कल्पना आहे, आपले फक्त इमॅजिनेशन आहे. म्हणजे असे जी काही प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेला आपण काय म्हणूया, कल्पना म्हणूया. फक्त काय म्हणूया, कल्पना म्हणूया. म्हणून पर्याय क्रमांक 2 काय असेल, त्याच्या बरोबर उत्तर असेल. पुढला आपण प्रश्न बघूया. पुढला प्रश्न काय दिलेला आहे की समस्येचे विश्लेषण करून ती सोडविण्याची योजना तयार करणे म्हणजे विचार प्रक्रिया होय. बरोबर आहे. विचार प्रक्रियेविषयी खाली दिलेली कोणती विधान सत्य आहेत. आपल्याला सत्य विधान काय करायचं आहे, शोधायचं आहे. सत्य विधान काय करायचं आहे, शोधायचं आहे. बघूया आपण सत्य विधान कोणतं आहे. तर शब्द, प्रतिमा, कल्पना, संकल्पना इत्यादी विचाराची प्रतीके आहेत. ठीक आहे, सत्य विधान आहे. चला ठीक आहे. त्यानंतर लहान मुले प्रतीकांद्वारे विचार करू शकतात. लहान मुलेही प्रतीकांद्वारे विचार करू शकतात. आता इथं लक्ष द्यायचं, लहान मुले कधीही प्रतीकांद्वारे विचार करत नाही, तर लहान मुलेही कारक कौशल्याद्वारे विचार करतात. कशाद्वारे, कारक कौशल्याद्वारे काय करतात, विचार करतात. म्हणजे हा होणार नाही. त्यानंतर क दिलेला आहे की कारक कौशल्याच्या आधारे मुले विचार करू शकत नाही. आपण आत्ताच बघितलं की मुले कारक कौशल्याच्या आधारे काय करतात, विचार करतात. म्हणजे हा सुद्धा बरोबर होणार नाही. तर ठीक आहे, आपल्याला पहिला बरोबर मिळाला आणि आपल्याला काय बघायचं आहे, सत्तेच बघायचं आहे. तिसरा बघूया. पुष्कळ वेळा आपण तर्काने विचार करतो, भरपूर वेळा करतो. म्हणजे अ आणि ड हे काय आहेत, समस्येचे विश्लेषण करून ती सोडविण्याची योजना तयार करण्यासाठी जी काही विचार प्रक्रिया असते त्या विचार प्रक्रियेला काय करतात, समर्थन करतात. तर अ आणि ड असं कुठे लिहिलं आहे, गुरुजी ऑप्शन नंबर 4 मध्ये लिहिलेलं आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 4 आपला काय असेल, बरोबर उत्तर असेल. याच्यामध्ये एक गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटते, कारण की टीईटी पास करण्याची आहे बापू, नाही तर नोकरी गेली आणि ज्यांना नाही आहे ती लागलीच नाही समजा, मग राहाल तुम्ही कुवारे. जाऊ द्या. तर याच्यामध्ये सांगतो की एकाच प्रश्नापासून कितीतरी प्रश्न बनतात. आता तुम्ही एका प्रश्नापासून किती प्रश्न बनवू शकता ते आपापल्या परीनं बघायचं. आणि जे तुम्हाला प्रश्न अतिशय महत्त्वाचा वाटतो त्याच्या तुम्ही स्क्रीनशॉट सुद्धा घेऊ शकता. ठीक आहे, कामात येईल जी. हां ठीक आहे. त्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया की बालकाला लाभणारा अनुवंश हा रंगसूत्रे व रंगमण्यांच्या सहाय्याने गर्भधारणेच्या वेळी निश्चित होतो व त्यात
बदल करता येत नाही. अनुवंश याविषयी खालीलपैकी कोणते विधान योग्य नाही? योग्य नसलेले विधान आपल्याला बघायचे आहे किंवा शोधायचे आहे. तर बालकाच्या शरीर रचनेवर, स्नायू संस्थेवर अनुवंशेचा प्रभाव असतो. अरे असतोच ना. तुम्ही तारक मेहता का उलटा चष्मा बघत असाल, तुम्ही डॉक्टर हाती बघितलं असाल, कोमल भाभी बघितलं असाल आणि त्यांचा मुलगा पण बघितला असेल. कोण? गोलू, गोल्या. कसा आहे? शरीर रचनेवर, त्यांच्या स्नायू रचनेवर अनुवंशाचा प्रभाव पडलेला आहे. म्हणजे हा काय आहे? योग्य आहे. आपल्याला काय शोधायचे आहे? योग्य नाही. ठीक आहे. त्यानंतर कातडीचा रंग, केसांचा रंग इत्यादींवर अनुवंशाचा प्रभाव असतो. तुम्ही साऊथ आफ्रिकेमध्ये जा, तिथं सर्व केस कसे दिसतील? त्यांच्या आईवडिलांकडे दिसतील. आपले केस कसे दिसतील? आपल्या आईवडिलांकडे असतील. आपला रंग, आपल्या कातडीचा रंग, आपल्या स्किनचा रंग कसे असेल? आपल्या अनुवंशाचा त्याच्या काय करतो? प्रभाव पडतो. दुसरा सुद्धा काय आहे? बरोबरच आहे. त्यानंतर आई वडिलांनी प्राप्त केलेली ज्ञान, कौशल्य, अभिरुची पुढील पिढीत संक्रमित होते. हे मात्र आपण 100% म्हणता येणार नाही. मला जर खूप चांगला शिकवता येत असेल तर माझा मुलगा किंवा माझी मुलगी सुद्धा तेवढ्याच चांगल्या प्रकारे शिकवेल असं आवश्यक नाही. मला जर गायनाचा छंद असेल तर माझा मुलगा सुद्धा गायकच बनेल असं होत नाही. म्हणजे हे 100% लागू पडत नाही. सध्यापर्यंत आपल्याला तिसरा पर्याय मिळाला आहे. चौथा सुद्धा आपण पर्याय बघून घेऊया. मानसिक गुणधर्मापैकी बुद्धिमत्ता ही अनुवंशाने प्राप्त होते. तुम्ही बघा, ज्याचे आई वडील काय बुद्धिमान आहेत त्याचा काही ना काही अंश तरी काय असतो? त्यांच्या येणाऱ्या पिढीवर असतो. म्हणजे चौथा सुद्धा काय बरोबर आहे. म्हणजे योग्य नाही विधानवाला काय आहे? ऑप्शन नंबर 3 आहे. त्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया. पुढला प्रश्न काय म्हटलेला आहे की अनुवंश. बघा, अनुवंशावर किती प्रश्न विचारले आहेत. अनुवंश व परिस्थिती हे दोन्ही घटक व्यक्ती विकासामध्ये किंवा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमध्ये महत्त्वाची कामगिरी बजावतात. तर खाली दिलेल्या घटकांमध्ये कोणता घटक फक्त अनुवंशावर अवलंबून असतो? यामध्ये तुम्ही बघा, कितीतरी जे यूट्यूबवर शिकवणारे गुरुजी लोक आहेत, मी त्यांना चांगले शिकवत नाही असं म्हणत नाही, पण असं भरपूर एका गोष्टीचे 10-10, 15-15 मंत्र विश्लेषण करतात. तेवढा वेळ तुमच्याकडे आहे का जी? नाही. म्हणून आपण काय करतो? जेवढं आवश्यक आहे तेवढा काय करायचं? विश्लेषण करायचं. बाकी समजदार तुम्ही आहात, कारण की तुम्ही स्वतः गुरुजी आहात ना जी. फक्त आपल्याला TET पास करायचं आहे. बरोबर आहे की नाही? आपल्याला सर्व काही येते. तर ठीक आहे. तर अनुवंश व परिस्थिती दोन्ही घटक व्यक्ती विकासामध्ये महत्त्वाची कामगिरी बजावतात. तर खालील दिलेल्या घटकांमध्ये कोणता घटक फक्त अनुवंशावर अवलंबून असणारा घटक सांगा म्हणते. फक्त अनुवंशावर. त्याच्यामध्ये परिस्थितीचा कोणताही प्रभाव पडत नाही. तर मानसिक विकास हा अनुवंश आणि परिस्थिती दोन्हीवर अवलंबून असतो. परिपक्वतेचे वय हे फक्त आणि फक्त कशावर अवलंबून असते? अनुवंशावर अवलंबून असते. त्यानंतर व्यक्तिमत्व विकासामध्ये अनुवंश आणि परिस्थिती दोन्ही महत्त्वाचे असतात. आणि भावनिक जीवनामध्ये सुद्धा अनुवंश आणि परिस्थिती आवश्यक असतात. म्हणजे फक्त अनुवंशावर अवलंबून घडणारा घटक काय होईल? परिपक्वतेचे किंवा पक्वतेचे वय होईल. त्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया. आपण काय बघूया? पुढला प्रश्न बघूया. पुढला प्रश्न काय दिलेला आहे की संवेदना निर्माण होण्यासाठी खालीलपैकी कोणकोणत्या बाबीची गरज असते? संवेदना निर्माण होण्यासाठी तर बाह्य उद्दीपकाची गरज असते. उद्दीपक आवश्यक आहे. उद्दीपकाच्या किंवा बाह्य उद्दीपकाशिवाय आपल्याला काय संवेदना निर्माण होत नाही. त्यानंतर समग्र ज्ञानेंद्रियाची गरज असते. सक्षम ज्ञानेंद्रियाची गरज असते. आपल्या ज्ञानेंद्रिया सुद्धा काय असायला पाहिजे? सक्षम असायला पाहिजे. तेव्हा काय होईल? संवेदना निर्माण होईल. कान, नाक, डोळे जे काही आहे ते सक्षम असायला पाहिजे. आपली इच्छा असणे गरजेचे. आपल्या इच्छेच्या तेवढा काही संवेदनेवर फरक पडत नाही. आणि मज्जा संस्थेची गरज असते. हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे अ, ब आणि ड कुठे लिहिलेलं आहे? गुरुजी अ, ब आणि ड हा कुठे लिहिलेला आहे? ऑप्शन नंबर 4 मध्ये लिहिलेला आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 4 काय होईल? याचा बरोबर उत्तर होईल. त्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया. चला ठीक आहे. हां, तर पुढला प्रश्न काय म्हणत आहे की भावनिक बुद्धिमत्ता ही संकल्पना 1995 मध्ये
जगासमोर आणणारे शास्त्रज्ञ म्हणजे. आता लक्षात द्यायचं याच्यामध्ये असं सुद्धा प्रश्न विचारू शकतो यावर्षी की भावनिक बुद्धिमत्तेची संकल्पना कोणी मांडली. त्यानंतर 1995 मध्ये भावनिक बुद्धिमत्तेविषयी कोणत्या शास्त्रज्ञांनी आपली संकल्पना मांडली. असे वेगवेगळे प्रश्न याच्यावर बनू शकतात. तर याचं जी काही भावनिक बुद्धिमत्ता आहे ही संकल्पना कोणी मांडली, तर ही संकल्पना डॅनियल गोलमन यांनी मांडली. हे तुम्ही काय करायचं, पाठांतर करून घ्यायचे एका कागदावर. काय करायचं, बालमानसशास्त्रज्ञ किंवा शास्त्रज्ञ आणि दुसऱ्याकडे काय करायचं, त्यांच्या संकल्पना सुद्धा तुम्ही लिहून ठेवू शकता. तर भावनिक बुद्धिमत्तेची संकल्पना ही डॅनियल गोलमन यांनी मांडली. केव्हा मांडली, तर 1995 मध्ये मांडली. कधी कधी असा पण विचारू शकते की डॅनियल गोलमन यांनी भावनिक बुद्धिमत्तेची संकल्पना केव्हा जगासमोर आणली किंवा मांडली, तर त्याचं उत्तर होईल मग 1995. ठीक आहे. त्यानंतर परीक्षेत कमी गुण मिळाले तर प्रश्नपत्रिका फार अवघड होती असे म्हणणे म्हणजे. आपण सुद्धा म्हणतो, समजा तुमची अभ्यास बरोबर केला नाही, ओटी गुरुजीची तुम्ही व्हिडिओ बघितला, कोणाची बघा म्हणा, तर तुम्ही बरोबर अभ्यास केला नाही आणि तुम्हाला काही येत नसेल तर तुम्ही काय म्हणाल, प्रश्नपत्रिका खूप अवघड होती, प्रश्नपत्रिका खूप अवघड होती. अरे काहीच अवघड नाही बाबा, कारण की ते गुरुजी लोकांसाठी बनली आहे. तर परीक्षेत कमी गुण मिळाले तर प्रश्नपत्रिका फार अवघड होती असे म्हणणे म्हणजे रिकामी जागा संरक्षण यंत्रणेचा वापर करणे होय. आता ही संरक्षण यंत्रणा आपण संरक्षण करतो ना, अजी माझा काही दोष नाही आहे. प्रश्नपत्रिका काय होती, काय होती, काय होती, कठीण होती. बरोबर आहे की नाही. मी तर पहिला आलो असतो पण त्यांनी काय केली, पार्शालिटी केली. असं म्हणजे आपल्याला जे काही गोष्टी आवडत नाही, आपल्याला ज्या गोष्टी जमत नाही, आपण ज्या गोष्टी करू शकत नाही, त्या गोष्टींचं खापर दुसऱ्यावर फोडणे, हे जी संरक्षण यंत्रणा आहे याला प्रक्षेपण संरक्षण यंत्रणा असे म्हणतात. ठीक आहे. म्हणजे आपल्या कमीपणाच्या किंवा आपल्या काय म्हणूया आपण, त्याला आपण काय म्हणू शकतो, की ज्याला आपण काय म्हणू शकतो, अपयशाचं खापर काय करते दुसऱ्यावर फोडणे, याला आपण प्रक्षेपण संरक्षण यंत्रणा असे म्हणतो. म्हणजे याचं उत्तर काय येईल, ऑप्शन नंबर 4 येईल. बाकी ऑप्शन बघायची काही गरज नाही. असे प्रश्न आलटून पालटून विचारतात. ठीक आहे. त्यानंतर पुढला प्रश्न बघूया की मानसिक संघर्ष कमी करण्याचे उपाय याबाबत खाली काही विधाने दिली आहेत, त्यापैकी कोणते विधान अयोग्य आहे. आपल्याला कोणता काय बघायचं आहे, अयोग्य विधान बघायचं आहे, जे मानसिक संघर्ष कमी करण्याचे उपायासाठी काय आहे, अयोग्य आहे. संघर्ष निर्माण झाला असता विनाकारण कारण मीमांसा करीत बसू नये. आता समजा संघर्ष निर्माण झाला तर आपण त्याची कारण मीमांसा तर करावीच लागेल, पण इथं काय म्हणत आहे, त्याची कारण मीमांसा करीत बसू नये. हा सुद्धा मला काय वाटतो, अयोग्य वाटतो. दुसरा बघून घेऊया, निर्णय तडीस नेण्याचा प्रयत्न करावा. हे तर बरोबर आहे. जे काही तुम्ही निर्णय घेत असाल त्याला पूर्णत्वास किंवा तडीस नेण्याचा आपण काय करायला पाहिजे, प्रयत्न करायला पाहिजे. ठीक आहे. वगळलेल्या गोष्टींचा फार विचार करू नये. इथं बरोबर आहे. ज्या गोष्टी आपण वगळूनच दिलेल्या आहेत, सोडूनच दिल्या आहेत, त्याच्याविषयी जास्त विचार करायचा नाही. आणि चौथा दिलेला आहे की अधिक अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्यावा. किंवा जेव्हा मानसिक संघर्ष होत असेल आणि त्याला जर कमी करायचे असेल तर आपण काय करतो, जे काही अनुभवी व्यक्ती आहेत त्यांच्याशी आपण काय करतो, सल्ला घेतो, बोलतो. म्हणजे दुसरा, तिसरा, चौथा हे सर्व बरोबर आहेत. अयोग्य विधान काय आहे, संघर्ष निर्माण झाला असता विनाकारण कारण मीमांसा करीत बसू नये. हा काय आहे, अयोग्य विधान आहे. त्यानंतर पुढला आपण प्रश्न बघूया. पुढला प्रश्न काय दिलेला आहे, दिसते का जी ताई, हां तुम्ही मोबाईलमध्ये बघत राहा, पोळ्या करता करता करा. ठीक आहे. अध्ययन संक्रमणात घटकांमध्ये सामान्यीकरण होते, पण संक्रमण होण्यासाठी त्या विषयातील एखादी कृती सहेतुक ध्येयनिष्ठ उद्दिष्ट समोर ठेवून कराव्यास सांगितली तर ती अधिक परिणामकारक होते. ही सहेतुक ध्येयनिष्ठ अध्ययन संक्रमण उपपत्ती
खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडली? भाऊ सीधा सीधा विचार नका की सहेतुक ध्येयनिष्ठ अध्ययन संक्रमण उपपत्ती कोणी मांडली? तर पॅव्लॉवनी मांडली, बॅगलेनी मांडली, जड्डूनी मांडली की थार्नडाईकनी मांडली? आता याच्यामध्ये ही जी आहे काय सहेतुक ध्येयनिष्ठ अध्ययन संक्रमण उपपत्ती तुम्ही लिहू शकता ताई एका कागदावर. तर ही कोणी मांडली? बॅगले या मानसशास्त्रज्ञांनी मांडली. बॅगले पाठांतर करून टाकायचं ताई. त्यानंतर किशोरावस्थेतील मुलांच्या मानसिक व भावनिक कौशल्यांच्या विकासामध्ये ज्ञानेंद्रियाच्या द्वारे विविध अनुभूती मिळविणाऱ्या मुलांच्या अवबोधन क्रियेच्या टप्प्यांमध्ये खालीलपैकी कोणता टप्पा नाही? जे काही किशोरावस्थेतील मुलांच्या मानसिक आणि भावनिक कौशल्याचे जे काही विकास होतो त्यामध्ये कोणता टप्पा नाही? तर संख्याकन नाही, वर्णन नाही, मूल्यांकन नाही की अर्थन नाही? तर त्याच्यामध्ये मूल्यांकन ते करत नाही. कोणत्या अवस्थेमध्ये? किशोरावस्थेमध्ये ते मूल्यांकन करत नाही. बाकी संख्यांकन होते, वर्णन होते आणि अर्थन सुद्धा होते. त्यानंतर पुढला आपण प्रश्न बघूया. पुढला प्रश्न काय म्हणत आहे की खाली दिलेल्या उदाहरणांमध्ये कोणते उदाहरण हे विचार प्रक्रियेतील संबोधात्मक स्तराचं उदाहरण आहे? संबोधात्मक स्तराचं उदाहरण खालीलपैकी कोणतं आहे असं इथं विचारलेलं आहे. चला ठीक आहे, बघून घेऊया आपण. रेडिओवरील गाणे ऐकताना त्यातील गेयता म्हणजे गाण्याची पद्धती, स्वर, ताल, आशय इत्यादी विषयी विचार करणे. तर हे काय झालं? विचार प्रक्रियेचे संबोधात्मक स्तर झालं. म्हणजे हे बरोबर आलं. कॉफी पिताना, आपण जर चाय कॉफी पित असू तर कॉफी पिताना तिचा स्वाद व चव याविषयी विचार करणे ही सुद्धा काय आहे? संबोधात्मक स्तराचं काय आहे? उदाहरण आहे. त्यानंतर दिलेल्या विषयावर निबंध लिहिताना विचार करणे. निबंध लिहिताना आपण काय संबोधात्मक स्तर वापरत नाही म्हणून हा येणार नाही. चौथा बघूया आपण की सूर्योदय पाहताना निसर्ग सौंदर्य संबंधी विचार करणे. आता एकच विचार येईल का सूर्योदय पाहताना? अनेक विचार येतील. तर हे सुद्धा काय आहे? विचार प्रक्रियेतील संबोधात्मक स्तराचं एक उदाहरण आहे. म्हणजे याच्यामध्ये असं दिलेलं आहे, काय दिलेलं आहे की संबोधात्मक उत्तराचं उदाहरण आहे असं लिहिलेलं आहे. तर दिलेल्या विषयावर काय आहे? निबंध लिहिताना विचार करणे ह्याचं काय होईल? बरोबर उत्तर होईल. त्यानंतर स्मरणाचा प्रमुख घटक ग्रहण यावर परिणाम करणारा एक घटक म्हणजे अनुभवाचे स्वरूप. अनुभवाच्या स्वरूपामध्ये खालीलपैकी कोणती बाब येत नाही असं विचारलेलं आहे. कशामध्ये? अनुभवाच्या स्वरूपामध्ये. तर चेतकाची तीव्रता ही आवश्यक असते, अर्थपूर्णता ही सुद्धा आवश्यक असते, व्यक्तीची मनोवृत्ती ही आवश्यक नसते आणि चेतक स्रोत हे सुद्धा आवश्यक असतात. म्हणजे पर्याय क्रमांक 3 काय होईल? आपला उत्तर होईल. त्यानंतर पुढला प्रश्न बघूया आपण की खाली दिलेल्या विधानांमध्ये विस्मरणाविषयीचे कोणते विधान योग्य नाही असं विचारलेलं आहे. बघूया आपण की ज्या गोष्टीचे संस्करण झालेले नसते त्याचे विस्मरण होते. बरोबरच आहे. जे गोष्टीचे संस्करण झाले नाही तर त्या गोष्टीचे काही वेळेला विस्मरण होईल, विसर होईल. तर ही गोष्ट तर योग्य वाटत आहे. त्यानंतर विस्मरण होणे म्हणजे धारणेचा अभाव होय. ते धारणाच बरोबर झाली नसेल, जर आपण कॅप्चरच बरोबर केलं नसेल तर ते काय होईल? विस्मरण होईल, विसरली जाईल. हे सुद्धा योग्य आहे. त्यानंतर भावनिक उद्रेकाच्या स्थितीत शिकलेल्या गोष्टीचे विस्मरण होत नाही. होते, विस्मरण होते असं यायला पाहिजे. त्यामुळे हा सध्या याच्यावर काय आहे? योग्य वाटत नाही. 14 सुद्धा बघून घेऊया. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले नसताना शिकलेल्या गोष्टीची धारणा चांगला होत नाही आणि विस्मरण होते. बरोबर आहे. जर तुम्ही बिमार असाल आणि असं काही वाचन केलं असेल तर ते तुम्हाला त्याची धारणा होणार नाही तर त्याचं काय होईल? विस्मरण होईल. म्हणजे हे सुद्धा योग्यच आहे. म्हणजे आपल्याला योग्य पर्याय काय होईल?
भावनिक उद्रेकाच्या स्थितीत शिकलेल्या गोष्टीच्या विस्मरण होत नाही, ही गोष्ट किंवा ही विधान योग्य नाही. कशाविषयी? विस्मरणाविषयी. त्यानंतर पुढला प्रश्न आहे की खालीलपैकी कोणती प्रेरणा ही मनोसामाजिक प्रेरणा नाही? मनोसामाजिक प्रेरणा नाही असं आपल्याला विचारलेलं आहे. संपादन मनोसामाजिक प्रेरणा आहे. संलग्नता किंवा संलग्न ही सुद्धा मनोसामाजिक प्रेरणा आहे. कुतूहल आणि शोधन ही सुद्धा आणि उत्सर्जन बाह्य काय म्हणूया आपण संकल्पना आहे, त्यामुळे ही मनोसामाजिक प्रेरणा नाही. त्यामुळे याचे उत्तर काय येईल? उत्सर्जन असं येईल. त्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया. पुढला प्रश्न काय दिलेला आहे की बुद्धिगुण हे मज्जापेशी व मज्जातंतू यांच्या जोडणीवर अवलंबून असतात. जोडणीची गुंतागुंत जेवढी अधिक तेवढी बुद्धीची श्रेष्ठता, असे मत थार्नडाईकने बुद्धीच्या कोणत्या उपपत्तीत मानले? आता थार्नडाईकची उपपत्ती पण ज्यामध्ये काय दिलेलं आहे? बुद्धिगुण हे मज्जापेशी आणि मज्जातंतू यांच्या जोडणीवर अवलंबून असतात म्हणते, आणि ही जी जोडणी आहे जेवढी गुंतागुंतीची आहे तेवढीच बुद्धीची श्रेष्ठता सुद्धा अधिक असते, असं मत थार्नडाईकने बुद्धीच्या कोणत्या उपपत्तीत मांडला, असा प्रश्न आहे. बघा याच्यामध्ये सर्व ज्या उपपत्त्या आहेत हे कोणाचे आहेत? थार्नडाईकचेच आहेत. पण बुद्धिगुण हे मज्जापेशी आणि मज्जातंतू याविषयी जो उपपत्ती मांडली आहे, ही उपपत्ती स्पेशली कोणती उपपत्तीमध्ये मांडली आहे? संख्यात्मक उपपत्तीमध्ये मांडलेली आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 संख्यात्मक उपपत्ती याच्या काय होईल? बरोबर उत्तर होईल. त्यानंतर आपण बघूया की व्यक्तीचे इतरांहून वेगळेपण दाखविणारे आणि त्याच वेळी इतर व्यक्ती त्या व्यक्तीशी कसे वागतात हे निश्चित करणारे स्थिर स्वरूपाच्या वैशिष्ट्याचे असामान्य संघटन म्हणजे व्यक्तित्व. अशी व्यक्तिमत्वाची व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने केली? आता आपण इकडे बघू की डझनाने काय तिथं मानसशास्त्रज्ञ आले. म्हणजे हा PYQ करताना आपल्याला पुढली जी काही नोव्हेंबरमध्ये परीक्षा होणार आहे यामध्ये आपल्याला नक्कीच इथले मानसशास्त्रज्ञ येतील. फक्त त्यांचे स्वरूप काय असू शकते? वेगळे असू शकते. तर ही संकल्पना की व्यक्तीमध्ये इतरांहून वेगळेपणा दाखवणारे गुण आणि त्यामध्ये व्यक्ती कसे इतरांशी कसे वागतात हे निश्चित करणारे जे स्थिर स्वरूपाच्या वैशिष्ट्यांचे असामान्य संघटन म्हणजे व्यक्तित्व, अशी व्यक्तित्वाची व्याख्या करणारे जे मानसशास्त्रज्ञ आहेत ते G.A. किबल आहेत. कोण आहेत? G.A. किबल आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 काय करायचा? बरोबर उत्तर म्हणून लिहायचा. त्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया. पुढला प्रश्न असा म्हटलेला आहे की अध्ययन उपपत्तीच्या वर्गीकरणातील सहचर्यवाद उपपत्ती कोणी मांडली है ना? तर सहचर्यवाद उपपत्तीमध्ये खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाचा समावेश होत नाही? ज्याचा समावेश होत नाही त्याच्या आपल्याला काय करायचे आहे? सहचर्यवाद उपपत्ती आता 3 मानसशास्त्रज्ञांनी मांडले असतील आणि एकाने मांडलेले नाही, तो मानसशास्त्रज्ञ आपल्याला शोधायचा आहे. तर वॉटसन, त्यानंतर गुथ्री, त्यानंतर हलल आणि त्यानंतर आसुबेल असे 4 काय आहेत? उपपत्त्या मांडणारे शास्त्रज्ञ आहेत. तर यापैकी वॉटसन, गुथ्री आणि हलल यांनी साहचर्यवादी उपपत्ती मांडलेली आहे. पण आसुबेल हे जे काही मानसशास्त्रज्ञ आहेत यांनी अर्थपूर्ण ग्रहण शिक्षणाची उपपत्ती मांडलेली आहे. कोणती? अर्थपूर्ण ग्रहण शिक्षणाची उपपत्ती मांडलेली आहे. आता हे जे आसुबेल आहेत यांचं पूर्ण नाव होतं डेव्हिड आसुबेल. म्हणजे शिकण्यासाठी व्यक्तीच्या मनामध्ये आधीपासूनच काय असतो? ज्ञान असतो आणि ते पूर्वज्ञानावर तो काय करतो? शिकतो, असं कोणी म्हणलेलं आहे? डेव्हिड आसुबेल यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे डेव्हिड आसुबेल हे यांचा समावेश इथं होणार नाही. त्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया. पुढला प्रश्न काय म्हणत आहे की खाली दिलेल्या उपपत्ती आणि त्यांचे जनक. आता बघा याच्यामध्ये तुम्हाला
4 उपपत्ती आणि त्यांचे जनक मिळतील, ते सुद्धा आपण काय करायचं, लिहून घ्यायचं. तर पहिला दिलेला आहे प्यावलाव यांनी कोणती उपपत्ती मांडली, तर प्यावलाव यांची अभिजात अभिसंधान उपपत्ती प्रसिद्ध आहे, ती मांडलेली आहे. त्यानंतर आपण थार्नडाईक यांनी कोणती उपपत्ती मांडली, तर थार्नडाईक यांनी सहसंबंध उपपत्ती मांडली. कोणती? सहसंबंध उपपत्ती मांडली. त्यानंतर कोहलर, अरे यांनी कहर केलेला आहे बाबा, प्रत्येक वेळी जवळजवळ येते. कोहलर यांनी मर्मदृष्टीमूलक उपपत्ती मांडली. आणि त्यानंतर किन्नर नाही रे भाऊ, स्किनर यांनी साधक अभिसंधान उपपत्ती मांडली. तर याच्यामध्ये प्यावलावची अभिजात अभिसंधान उपपत्ती, त्यानंतर थार्नडाईक यांची सहसंबंध उपपत्ती, कोहलर यांची मर्मदृष्टीमूलक उपपत्ती आणि स्किनर यांची साधक अभिसंधान उपपत्ती. म्हणजे ड क अ ब असा कुठं लिहिला आहे जी, ड क अ ब असा कुठं लिहिला आहे अजी गुरुजी, या 2 मध्येच आहे जी, ड क अ ब. म्हणजे पर्याय क्रमांक 2 याच्या काय होईल, बरोबर उत्तर होईल. बापूने तुम्ही काय करायचा, मी हे लिहिलेलं मिटवून घेतो, याचा स्क्रीनशॉट सुद्धा घेऊ शकता. ठीक आहे. त्यानंतर पुढला प्रश्न बघूया, तसाच आहे. काय म्हटलेलं आहे की अर्थकामधील काही मूलभूत प्रतीक्षित क्रिया व त्यांचे संभवनीय कार्य दिलेले आहेत. म्हणजे प्रतीक्षेप क्रिया दिलेल्या आहेत आणि त्यांचे संभवनीय कार्य दिले आहेत. त्यांच्या जोड्यांचा बरोबर पर्याय कोणता. तर इथं बरोबर पर्याय कोणता हा जर दिलेला असेल तर काय दिलेलं आहे, पहिल्यामध्ये चकित होण्याची क्रिया करणे, त्याला आपण काय म्हणतो, संरक्षण म्हणतो. कोणते कार्य, संरक्षण. त्यानंतर पोहण्याची क्रिया करणे, जर आपण पोहत असू तरीही हे कोणते कार्य झाले, तर हे धोका टाळण्याचे कार्य झाले. त्यानंतर मुळापासून डोके हलवणे हे अन्न सेवनाचे कार्यामध्ये होते. आणि त्यानंतर पाऊल टेकणे हे स्वबलनमध्ये होते. म्हणजे याच्यामध्ये पहिल्याच्या ड, मग क, मग अ आणि ब असा कुठं आहे, तर गुरुजी हा सुद्धा 2 मध्येच आहे जी. तर काय येईल, 2 आपला बरोबर उत्तर येईल. याचा सुद्धा तुम्ही काय करू शकता, स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा ओटी सर हमेशा आपके लिए है, पुन्हा व्हिडिओ सुद्धा बघू शकता. तुम्हाला जो व्यवस्थित वाटेल तो करायचा. पण टीईटी मात्र नक्की पास करायची. जे गुरुजी लागले आहेत 2 साल में इधर का उधर हो जाएगा, आणि जे नाही लागले आहेत त्यांना तर भाऊ करणे चाहिए. ठीक आहे. तर पुढला प्रश्न बघूया. पुढला प्रश्न काय दिलेला आहे की वाचन अक्षमता, वाचनाची क्षमता नसणे, वाचन अक्षमता असणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत खालीलपैकी कोणती बाब अयोग्य आहे. अयोग्य विचारलेला आहे. शब्द आठवणे कठीण जाते, हे तर बरोबर आहे, योग्य आहे. त्यांना अंकाचा क्रम चुकीचा लावतात, ते सुद्धा करतात. त्यानंतर अनावश्यक अक्षरे जोडतात, ते सुद्धा करतात, चुकीच्या चाकीच्या जोडून टाकतात. कागदावर लक्ष केंद्रित करू शकतात, पण डावीकडून उजवीकडे वाचताना अवघड होते. अरे भाऊ, ज्याला वाचता येत नाही त्याला डावीकडून का की उजवीकडून का, म्हणजे हा काय आहे, अयोग्य आहे. म्हणजे याचं बरोबर उत्तर काय होईल, ऑप्शन नंबर 4 होईल, पर्याय क्रमांक 4 होईल. त्यानंतर पुढला प्रश्न आपण बघूया. मस्तक ग्रंथीतून स्त्रावणाऱ्या स्त्रावाचे प्रमाण वाढल्यास, मस्तक ज्या काही ग्रंथी आहेत त्याच्यानंतर स्त्रावण होणाऱ्या स्त्रावणाचे प्रमाण जर वाढलं तर काय होते गुरुजी, शरीराची अवास्तव वाढ होते. समजा तुमच्या मस्तक ग्रंथीतून स्त्रावणाऱ्या स्त्रावाचे प्रमाण जर वाढले तर तुमच्या शरीराची अवास्तव, अजी 1 वर्षाचा मुलगा किती 50 किलोचा दिसेल असा. ठीक आहे. त्यानंतर पुढला प्रश्न आपण बघूया. पुढला प्रश्न काय म्हणतो की खाली दिलेल्या विधानांमध्ये कोणते विधान अध्ययनाचे वैशिष्ट्ये दाखवते. काय म्हटलंय, दाखवते, अध्ययनाचे वैशिष्ट्य दाखवते असं म्हटलेलं आहे. की सर्व प्राण्यांचे अध्ययन सारखे असते, हे तर बरोबर नाही आहे जी. असं कसं अध्ययनाचे वैशिष्ट्य आहे, सर्वच प्राण्यांचे अध्ययन सारखे नसते. दीर्घकाळ सराव केला नाही तर त्याचे स्मरण राहते, अरे स्मरण राहत नाही त्याचे विस्मरण होते. अध्ययनामुळे आकलन होते, बरोबर आहे. जर आपण अध्ययन केला तर त्याचे काय होईल, आकलन होते, हे बरोबर वाटत आहे.
पुढला बघूया आपण. अनुभवातून संभवणाऱ्या वर्तनातील बदलास अध्ययन म्हणता येते. अध्ययन म्हणता येते. आता फक्त अनुभवातील संभवणाऱ्या वर्तनातील बदलालाच आपण अनुभव म्हणता येणार नाही. त्यामुळे अध्ययनामुळे आकलन होते. हे काय आहे? अध्ययनाचे वैशिष्ट्ये दाखवते. त्यानंतर पुढला आपण प्रश्न बघूया. पुढला प्रश्न काय म्हटलेला आहे की खाली दिलेल्या अध्ययनविषयीच्या विधानामध्ये कोणते विधान अयोग्य आहे? अयोग्य विधान इथं सांगायचे आहे. अध्ययनाने वर्तनात टिकाऊ स्वरूपाचे बदल होणे अपेक्षित असते. हे तर योग्य वाटत आहे. नैसर्गिकरित्या होणाऱ्या बदलांना देखील अध्ययन म्हणता येते. आता जे बदल नैसर्गिकच रित्या होत आहेत, आपोआप होत आहेत, त्याला अध्ययन म्हणता येणार नाही. हे मला अयोग्य वाटत आहे. तिसरा बघूया. अध्ययन हे जाणीवपूर्वक घडवून आणावे लागते. बरोबर आहे, जाणून बुजून. आता तुम्हाला काही माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत असं काय नॅचरली आला का, जी नैसर्गिकरित्या आला का? नाही, सर्च करावं लागते. सोशल ओटी गुरुजी, हां ठीक आहे. त्यानंतर अनुभवातून संभवणाऱ्या वर्तनातील बदलास अध्ययन म्हणता येते. हे सुद्धा काय आहे? बरोबर आहे. म्हणजे अयोग्य काय? तर नैसर्गिकरित्या होणाऱ्या बदलांना देखील अध्ययन म्हणता येते. हे काय आहे? अयोग्य आहे. त्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया. पुढला प्रश्न काय दिलेला आहे की मनावर दडपण येऊन त्याच्या अध्ययनावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता असते. म्हणून शिक्षकाने खालीलपैकी कोणती बाब टाकून अध्ययन करावे? म्हणजे कोणती बाब करू नये? प्रश्न बरोबर वाचायचे भाऊ. हां, बालमानसशास्त्राची छोटी मोठी गोष्ट नाही आहे. म्हणजे इथं समजा एखाद्या मुलाच्या मनावर दडपण येऊन त्याच्या अध्ययनावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता असू शकते. त्यामुळे शिक्षकाने खालीलपैकी कोणती बाब टाकून म्हणजे कोणती बाब करू नये. कठीण विषय सोपा करून सांगावा आहे तर करावेच. त्यानंतर विद्यार्थ्यांना अपयश पचविण्यासाठी शिकवावे. बेटा एखाद्या कमी मार्काला एखादा गोष्ट झाली नाही तरी पण खचून जाऊ नाही, हे शिकवायला पाहिजे. म्हणजे हे करावे. आपल्याला काय करायचे? कोणती बाब टाकून अध्ययन करावे म्हणजे कोणती बाब करू नये. विद्यार्थ्यांच्या समस्या समजून घ्याव्यात, हे सुद्धा करावे. विद्यार्थ्यांशी जेवढ्यास तेवढेच वागावे, म्हणजे जेवढा पाहिजे तेवढाच वागावे, हे करणे योग्य नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 4 त्याच्या काय होईल? उत्तर होईल. त्यानंतर पुढला प्रश्न आपण बघूया की डॉक्टर ब्लूम, हे बालमानसशास्त्रज्ञ भाऊ पिक्चर सोडत नाही जी, डॉक्टर ब्लूम यांनी मांडलेल्या प्रभुत्व संपादन उपपत्तीविषयी खालीलपैकी कोणते विधान योग्य नाही? तर कोणते विधान योग्य नाही असं इथं दिलेलं आहे. डॉक्टर ब्लूम यांची कोणती उपपत्ती? प्रभुत्व संपादन उपपत्ती. तुम्ही नोट करून ठेवायचं. प्रभुत्व संपादन उपपत्ती कोणी मांडली? डॉक्टर ब्लूम यांनी. आता कोणता विधान योग्य नाही असं आपल्याला विचारलेलं आहे. प्रभुत्व अध्ययनाचा संबंध निकष संदर्भात मूल्यांकनाशी येतो. आम्ही मागच्या व्हिडिओमध्ये जेवढे काही मानसशास्त्रज्ञ आहेत त्यांच्या सर्व उपपत्ती सांगण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणून भाऊ काय करून घ्यायचं? सबस्क्राईब करून घ्यायचं. आता सबस्क्राईब करून घेतल्यावर प्लेलिस्टमध्ये जायचं. TET/CET मध्ये काय करायचं? आमची जी प्लेलिस्ट आहे त्याच्यामध्ये ओटी गुरुजींनी किती कोणकोणते झेंडे काढले आहेत बघून घ्यायचे. त्याच्यामध्ये सर्व दिलेलं आहे. तर प्रभुत्व अध्ययनात प्रत्येक अध्ययनाच्या आवाक्यातील उद्दिष्ट ठरविले जाते. हे सुद्धा विधान काय आहे? योग्य आहे. आपल्याला नाही वाला शोधायचं आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अध्ययनार्थ्याला किती वेळ लागला हे पाहिले जाते, असं मात्र त्यांनी आपल्या प्रभुत्व संपादन उपपत्तीमध्ये डॉक्टर ब्लूम यांनी म्हटलं नाही. ज्यावेळी अध्ययनार्थी अपेक्षित टप्पा गाठतो त्यावेळी त्याचे अध्ययन झाले असे समजतात. हे सुद्धा त्यांनी या उपपत्तीमध्ये मांडलेलं आहे. म्हणजे योग्य नाही असं विधान कोणतं आहे? ऑप्शन नंबर 3 मध्ये आहे. ठीक आहे. पुढला आपण प्रश्न बघूया. पुढला प्रश्न काय म्हटलेला आहे की अध्यापन परिणामकारक होण्यासाठी अध्यापनात तत्वांचा वापर करणे आवश्यक असते. खाली दिलेल्या तत्वांमध्ये कोणते तत्व योग्य नाही? योग्य नाही असा तत्व आपल्याला काय करायचं आहे जी? शोधायचा आहे. ठीक आहे. अध्यापनाचा केंद्रबिंदू अध्ययनार्थी असावा. अरे बरोबरच आहे ना रे भाऊ. विद्यार्थी केंद्रित शिक्षण पद्धती झालेलीच नाही. बरोबर आहे. त्यानंतर प्रभावी अध्यापनात उद्दिष्टे अगोदर निश्चित करावीच लागतात. त्यानंतर अध्यापनात
योग्य अशा शैक्षणिक साहित्याचा वापर करावा. टीचिंग एड तर आवश्यक आहेत बापू. त्यानंतर अध्यापन करताना घटकांच्या जीवनाशी किंवा जीवनातल्या अनुभवाशी संबंध जोडणे अनावश्यक ठरते. अरे भाऊ, अनावश्यक आला जी, तो आवश्यक ठरते म्हणजे अनावश्यक दिलेला आहे, म्हणून हा काय झाला जी, योग्य नाही असं विधान झालं. याचा पर्याय काय होईल, 4 होईल. लक्ष द्यायचे जी, तिथल्या तिथंच समज का फेर आहे, ना समजे तो अंधेर आहे. ठीक आहे. ठीक आहे. तर खालीलपैकी कोणत्या प्रतिमानाचे उद्दिष्ट हे विद्यार्थ्यांची वैशिष्ट्ये व सुप्त शक्तींचा शोध घेऊन विकास करणे, त्याद्वारे सामाजिक वातावरण व एकूण पर्यावरणाशी सर्जनशील संबंध प्रस्थापित करण्यास मदत करणे हे आहे. कोणते, व्यक्तिगत विकास प्रतिमाने, ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमाने, वर्तन परिवर्तन प्रतिमाने की सामाजिक आंतरक्रिया प्रतिमाने. तर याच्यामध्ये काय आपल्याला काय विचारलं आहे, मदत करणे हे आहे. तर व्यक्तिगत विकास प्रतिमाने हा त्याच्या काय होईल, बरोबर उत्तर होईल. त्यानंतर आपण पुढला आणि शेवटचा प्रश्न बघूया. काय म्हणत आहे, व्यक्तीच्या अवबोधात्मक, ज्ञानात्मक, प्रेरणात्मक व भावात्मक रचनेमध्ये विशिष्ट स्थितीला अथवा वातावरणाला अनुसरून जे वाचिक, कारक, भावनात्मक पातळीवर बदल होतात त्यांना अध्ययन म्हणतात. अशी अध्यापनाची व्याख्या खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञांनी केली. मी अगोदर सांगितलं होतं बापू, इथं शास्त्रज्ञ विचारले आहेत जी. 2020चा PYQ आहे. ठीक आहे ना. आता 25 मध्ये येईल नाही असं होऊ शकते का जी, तेच येतात ना जी. तर हे अशा प्रकारचं अध्यापनाची व्याख्या जी काय व्यक्तीच्या अवबोधात्मक, ज्ञानात्मक, प्रेरणात्मक व भावनात्मक रचनेमध्ये विशिष्ट स्थितीला अथवा वातावरणाला अनुसरून जे वाचिक, कारक, भावनात्मक पातळीवर बदल होतात त्यांना अध्ययन असे म्हणतात. अशी अध्यापनाची व्याख्या कोणी केलेली आहे, तर ते अशी अध्यापनाची व्याख्या फ्रँसेन या बालमानसशास्त्रज्ञांनी केलेली आहे. इथं आपण हे जे काही 30 प्रश्न आहेत, 30च प्रश्न येतात ना गुरुजी. तर 30 प्रश्नावर काय करतो, थांबतो. जर तुम्हाला वाटत असेल की OT सर आमच्यासाठी ओव्हर टाईम करतात, तर काय करायचं, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि तुमचे जे काही दुसरे गुरुजी आहेत त्यांना शेअरही करून द्यायचं. अरे भाऊ म्हणा, OT गुरुजी एक वेळेस पाहून तर पाहिगा म्हणा. ठीक आहे. तर इथंच थांबतो. नमस्कार.